तर सर्वप्रथम इथे मला बोलवल्याबद्दल भावले सर, गणित विभाग, मॉडर्न कॉलेज आणि कॉलेजचे सगळे अधिकारी यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो. विशेषतः जेव्हा मी त्यांना सांगितलं, की 22 तारखेला मी हे लेक्चर देऊ शकणार नाही, तेव्हा त्यांनी चांगली फ्लेक्सिबिलिटी दाखवली आणि 28 तारखेला लेक्चर ठेवण्याबद्दल मान्यता दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आत्ता बोलण्यामध्ये एका सरांनी सांगितलं, की अनेक वर्षांपूर्वी रामानुजनने हे काम केलेलं आहे आणि आता त्याच्या रेलेव्हन्स बद्दल, त्यांच्या कामाच्या इन्फ्लुअन्स बद्दल, प्रभावाबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे मीही तोच विषय घेतलेला आहे सुदैवाने, की रामानुजन त्यांचा सुरुवातीला मी रामानुजनच्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगेन आणि मग त्याच्यानंतर रामानुजन यांचं गणितामध्ये त्यांचा काय प्रभाव होता एका छोट्याशा उदाहरणाने मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर विज्ञान, भारतातलं विज्ञान व्यासपीठ जे एकंदर सगळं आहे त्याच्यावरती रामानुजन यांचा कसा प्रभाव पडला तेही मी सांगायचा प्रयत्न करेन. पण सगळ्यात सुरुवातीला गेल्या काही दिवसांमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली. आमचे सगळ्यांचे लाडके सर, आत्ताच ज्यांनी माझा परिचय करून दिला त्यांनी सांगितलं, की भावले सर आणि मी एकत्र पुणे विद्यापीठामध्ये शिकलो. तर तिथे आमचे लाडके असलेले हे प्रोफेसर टी रघुनाथन सर हे गेल्या काही दिवसांमध्ये मृत्युमुखी पावलेत. तर जी काही माझ्या या लेक्चरची व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यू सकट मी हे माझं लेक्चर यांच्या आदरणीय स्मृतीला अर्पण करू इच्छितो. टी-टी-आर सरांनी आम्हाला कधी शिकवलं नाही, म्हणजे त्यांनी आमचा कोर्स कधी घेतला नाही. पण एक लेक्चर मला वाटतं त्यांनी घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप्स ऑफ ऑर्डर 12 त्याच्यावरती आमचा अल्जेब्राचा जो कोर्स होता एम-एस-सी मधला, त्याच्यातला 1 सव्वा तासाचं लेक्चर घेऊन त्याच्यावरती त्यांनी ग्रुप्स ऑफ ऑर्डर 12 म्हणजे सिलो थिअरी वगैरे सगळी झाल्यानंतर सगळे ग्रुप ऑर्डर 12 चे कसे आपल्याला कॉम्प्युट करता येतात त्याचं त्यांनी छान हे सांगितलेलं होतं आणि त्यांच्या काही अर्थात गणित तसं समजायला आम्हाला त्यावेळेला सोपं जायचं. त्यामुळे त्यांच्या लेक्चरमधनं फार सोपं झालं वगैरे असं काही नव्हतं. पण त्यांची जी लेक्चर देण्याची पद्धत होती, अशा गोष्टींकडे मग आपण बघतो आणि त्यातनं आपण बरंच शिकतो. तर मी त्यांच्या त्या लेक्चर देण्याच्या पद्धतीतनं अनेक गोष्टी शिकलो आणि त्यांचा मी स्वतः जेव्हा इथे शिकवतो आय-आय-टी मध्ये तेव्हा त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. हे सरांचं अतिशय टिपिकल चित्र आहे. सरांचा चेहरा नेहमी असा हसरा असायचा आणि हे चित्र मी खाली जी लिंक दिली आहे प्राचीमंजिरी.blogspot.com तिथून घेतलेलं आहे. तर आता आपण आपल्या विषयाकडे जाऊयात. रामानुजन अ, यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. साधारण आता 11:30 झालेत. मी एक पाऊण तास बोलेन. फार वेळ नाही घेणार कारण बरेच जण अनेक वेळापासून वाट बघतायत. तर रामानुजन यांचं आयुष्य आता आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आहे सगळ्यांना. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 ला एरोडमध्ये, तामिळनाडूमध्ये झालेला होता. 22 डिसेंबर हे आपण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय गणित दिवस या स्वरूपात साजरा करतो. आणि आत्ताच त्यांच्याबद्दल बोलताना देखील एकाने सांगितलं, की त्यांचं शिक्षण असं व्यवस्थित झालेलं नव्हतं शाळेतलं. त्यामुळे ते स्वयंशिक्षित होते बऱ्यापैकी प्रमाणात. आणि तरीही त्यांनी नंबर थिअरी हा जो विषय आहे गणितातला, त्याच्यामध्ये अतिशय मूलभूत योगदान दिलेलं आहे आणि एक अतिशय वैश्विक स्तरावरती थोर गणिती म्हणून ते उदयाला आलेले होते त्यांच्या जीवनामध्येच आणि नंतर देखील. तर हे सगळं कसं घडलं हे या व्याख्यानामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या अर्थात त्यांच्या आयुष्यामध्ये काय-काय घडलंय सगळं सांगण्यात तसं फार काही अर्थ नाही. त्याच्यावरती चित्रपट निघालेले आहेत. तुम्ही ते चित्रपटही बघू शकता. पण काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आता आपण 12 वर्ष वयाचे असताना साधारण म्हणजे 6वी, 7वी, 8वी या इयत्तेत असताना आपण काय करत होतो याची कल्पना करा. आणि मग हे लक्षात घ्या, की 12 वर्षांचा असताना रामानुजनला त्यांच्या एका मित्राकडे हे पुस्तक दिसलं. प्लेन ट्रिगोनॉमेट्री वरती. लोणी या गणितज्ञाने लिहिलेलं एक 1803 सालचं पुस्तक आहे ते. आणि हे त्यांना तिथे 12 वर्षाचे असताना म्हणजे 1887 अधिक 12 1899 साली त्यांना ते दिसलं आणि त्यांनी ते त्याच्याकडून उधार घेतलं. ते म्हणाले, "मला जरा बघायचंय, गणिताचं पुस्तक दिसतंय, छान वाटेल. बघूया काय आहे." छोटं पुस्तक आहे हे. जाड आहे पण आणि प्रिंट छोटा असल्यामुळे भरपूर मटेरियल त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ट्रिगोनॉमेट्रीचे अनेक छोटी-छोटी समीकरणं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रूव्ह केलेली आहेत. आपल्याला ट्रिगोनॉमेट्री आपण साधारण 10वी मध्ये 9वी-10वी मध्ये शिकतो. आणि त्यावेळेला आपल्याला ती ट्रिगोनॉमेट्री केवढी जड जाते हे आपण याची कल्पना करू शकतो आणि नुसतं ट्रिगोनॉमेट्री जड जाते असं नाही. तर त्यावेळेला एक नवीन गोष्ट आपल्याला कळते ते म्हणजे आपण कुठलीही
व्याख्या, कुठलंही संज्ञा सांगितली, कुठलंही वाक्य सांगितलं, की त्याची सिद्धता द्यायची असते. ज्याला मॅथेमॅटिकल लँग्वेजमध्ये प्रूफ असं आपण म्हणतो. म्हणजे आपण एखादा लेमा लिहिला, स्टेटमेंट लिहिलं, की त्याचा आपण प्रूफ लिहितो. तर हे प्रूफ लिहिण्याची जी संकल्पना आहे, ती देखील शाळेमध्ये साधारण 8वी-9वी च्या नंतर सुरू होते. तुम्हाला त्या बाबा, बाकोबा वगैरे कसोट्या आठवत असतील आणि त्या कसोट्या वापरून आपण अनेक प्रूफ लिहिलेली आहेत. अनेक सिद्धता आपण दिलेल्या आहेत. ज्यांचं मराठीमधनं गणिताचं शिक्षण झालं त्यांना हे आठवत असेल सगळं. तर असं असताना देखील म्हणजे सिद्धता ही एक नवीन गोष्ट, ट्रिगोनॉमेट्री ही एक नवीन गोष्ट आणि तेवढंच नाही तर कलनशास्त्र म्हणजे कॅल्क्युलस याच्या काही अतिशय बेसिक गोष्टी देखील या पुस्तकात केलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी रामानुजनने वय वर्ष 12 असताना घेतलं पुस्तक आणि ते पुस्तक पूर्णपणे आत्मसात केलं. आपण एखादं जड पुस्तक समजा वाचायला घेतलं, आता तुम्ही एम-एस-सी चे विद्यार्थी असाल, बी-एस-सी चे विद्यार्थी असाल, एखादं असंच हवं तर हेच पुस्तक घ्या लोणीचं ट्रिगोनॉमेट्री आणि ते वाचायला सुरुवात करा आणि ते पुस्तक किती दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता किंवा पूर्ण करू शकता की नाही, हे केवळ तुमच्या स्वतःकरता एक चाचणी घ्या आणि बघा. त्याच्यातनं आपल्याला किती कळतं, किती कळत नाही आणि किती किचकट जातं आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की रामानुजन कुठल्या स्तरावरती होते. अर्थात रामानुजन कुठल्या स्तरावरती होते हे सांगण्यासाठी पुढे अनेक उदाहरणं आहेत. पण ही एक पहिली चुणूक आहे. जसं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं रामानुजन यांचे काय करणार आहे याची चुणूक आपल्याला त्या वेळेपासून दिसून येते. त्याच्यानंतर 1903 साली त्यांनी तिथल्या एका वाचनालयामध्ये जाऊन कार्चं हा CARR नावाचा एक गणितज्ञ आहे. त्याचं अ सिनॉप्सिस ऑन एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर मॅथेमॅटिक्स हे पुस्तक घेतलं आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, की याच्यामध्ये सिद्धता दिलेल्या नाहीत. त्याच्यामध्ये प्रूफ दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये नुसती रिझल्ट्सची जंत्री दिलेली आहे. त्याच्यामध्ये नुसते रिझल्ट्सची यादी दिलेली आहे. आणि आधी लोणीचं पुस्तक वाचून त्याच्यावरचे सिद्धता ज्यांना सोडवताना आनंद आलेला आहे, असे रामानुजनना जेव्हा हे पुस्तक दिसलं आणि त्याच्यात त्यांना दिसलं की सिद्धता नाहीये, तेव्हा त्यांनी ते रिझल्ट स्वतः प्रूव्ह करायला सुरुवात केली. आणि स्वतः प्रूव्ह करून देखील त्यांच्याकडे कागद नसायचा. कारण कागद हा विकत घेणं, पेन विकत घेणं, शाई म्हणजे लेखणी घेऊन शाईने लिहिणं त्या कागदावरती वगैरे, ही त्यावेळेला एक लक्झरी होती. ही त्यावेळेला सोयीची गोष्ट होती, जी त्यांना सगळ्यांना सहजासहजी उपलब्ध नसायची. त्यामुळे रामानुजन यांच्याकडे पाटी होती. त्या पाटीवरती ते लिहायचे. त्यावेळेचं एक उदाहरण असं सांगतात, की जेव्हा रामानुजन कॉलेजमधनं बाहेर म्हणजे कॉलेज त्यांचं संपत आलेलं होतं आणि त्यांना जॉब नव्हता आणि इकडे-तिकडे जॉब शोधत होते. तेव्हा त्यांना एका मित्राने भेटल्यावरती विचारलं, "अरे रामानुजन काय करतोयस आणि हे तुझे गुडघे गुडघे नाही, हे तुझी ढोपरं कशाने खराब झालेली आहेत?" तेव्हा रामानुजनने सांगितलं, की "अरे मी पाटी वापरतो आणि पाटीवरचं पुसताना माझी ती ढोपरं खराब झालेली आहेत." त्यामुळे म्हणजे भराभर लिहिणं, भराभर ते ढोपराने पुसणं, पुन्हा लिहिणं हे करून त्यांची दोन्ही ढोपरं खराब झालेली होती. एवढं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पाटीचा वापर केलेला होता. अशा अवस्थेमधून रामानुजन वर आलेत. कुंभकोणमला त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंट कॉलेजला 1903 साधारण 15-16 वर्षांचे होते आणि तिथे त्यांनी प्रवेश घेतला. पण गणितावरतीच जास्त लक्ष दिल्यामुळे ते बाकीच्या विषयांमध्ये नापास झाले. त्याच्यानंतर 1906 साली 18-19 वर्षांचे असताना ते मद्रासला म्हणजे आता ज्याला आपण चेन्नई म्हणतो, अशा मद्रासला पचैयप्पाच कॉलेजला शिफ्ट झाले. पण तिथे पुन्हा जे गणितातलं सोडून, गणित सोडून इतर विषयांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा त्यांना अपयश आलं. आणि मग साधारण जेव्हा कुटुंबातल्या व्यक्तींना वाटतं, की याला जबाबदारीची जाणीव आलेली नाहीये, हा सारखा गणितं करत बसतो. त्याने जरा कॉलेजकडे लक्ष द्यावं. जरा एवढे आपण पैसे खर्च करतो आहोत त्याच्यावरती, तर कॉलेज किमान चांगल्या पद्धतीने पास करावं आणि एक नोकरी घ्यावी. असं जेव्हा आई-वडिलांना वाटतं, तेव्हा आई-वडील स्वाभाविक गोष्ट करतात ती म्हणजे लग्न करून टाकतात. तर अशा पद्धतीने 22 वर्षांचे असताना 1909 मध्ये त्यावेळेला 9 वर्षांची असणाऱ्या जानकी अंमल यांच्यासोबत रामानुजन यांचं लग्न लावून देण्यात आलं आणि मग जबाबदारी आल्यानंतर त्यांना एक तिथल्याच पोर्ट ट्रस्ट ऑफिसमध्ये कारकुनाची जबाबदारी घ्यायला लागली. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की आपण केवळ पाटीवरती गणितं करून उपयोगी नाही. आपल्याला कागद, वही अशा गोष्टी मिळवल्या पाहिजे. पण मग त्याच्याकरता अजून पैसे लागतात. तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या खाजगी शिकवण्या घेऊन ते पैसे मिळवणं सुरू केलं. आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या 2 उत्तम गोष्टी म्हणजे त्यांनी अ, 2 चांगल्या गोष्टी म्हणजे एकतर त्यांनी त्यांचं गणित सुरू ठेवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे केलं
ते त्यांनी नोंदवून ठेवणं सुरू ठेवलं आणि त्या वह्या त्यांच्या पत्नीने अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवल्या. तुमच्यातले जी लोकं पुढे पी-एच-डी वगैरे करू इच्छितील, रिसर्च करू इच्छितील, त्यांना पहिल्यांदाच हे सांगितलं जातं, की तुम्ही रिसर्च करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सतत काहीतरी चांगलं करत राहायचं. कधीही रिसर्च सोडून द्यायचा नाही. तुम्ही त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे करत असाल, ते नोंदवून ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्याला अनेकदा असं वाटतं, की अरे हे आपल्याला एवढं छान पद्धतीने सुचलेलं आहे, तर आपण हे कधीही आठवू शकू. आपल्याला जर नंतर हे आठवायची वेळ आली, तर कधीही आपण आठवू शकू. पण असं होत नाही. आता आमच्याकडे प्रोजेक्टला अनेक विद्यार्थी येतात आणि एखादा छोटा त्यांनी प्रॉब्लेम ते सांगतात, की आम्ही ही 10 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. मी त्यांना समजा विचारलं, "ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम घे आणि हा कसा सोडवलाय सांग बरं मला." तर अशा वेळेला आठवत नाही पटकन, कारण त्या गोष्टी लिहिलेल्या नसतात. त्यामुळे गोष्टी लिहून ठेवणं ह्या जुन्या गोष्टी आहेत. अनेक आपल्याला सगळेजण सांगत असतात, की तुम्ही नोंद ठेवत चला, गोष्टी लिहून ठेवत चला. या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच्याबद्दल रामानुजनने हे केलंय, याच्यावरती जर तुम्हाला त्याचा उपयोग शोधायचा असेल, तर Googleमध्ये फक्त रामानुजन्स नोटबुक्स असं शोधा आणि त्याच्यावरती काय-काय पुढे तुम्हाला दिसतंय बघा. तर रामानुजन यांनी त्यावेळेला जे काम केलंय आणि त्यांच्या वह्यांमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच रामानुजन यांचे आभारी असणं अतिशय आवश्यक आहे. नंतर एक चांगली गोष्ट घडली ते म्हणजे रामानुजन हे तिथल्या काही जणांशी उत्तम पद्धतीचे गणित जाणणाऱ्या लोकांशी चर्चा करू शकत होते. हे खरं आहे की हार्डी हे एक असे थोर गणितज्ञ होते ज्यांना रामानुजन यांचं गणित कळत होतं. पण भारतातही असे अनेक लोक होते, ज्यांना रामानुजन काय करतात, रामानुजन यांचं गणित कुठल्या स्तरावरचं आहे याची पूर्ण कल्पना होती. आणि त्यातले हे दोघं जण जे डावीकडचे आहेत, फेटा न घातलेले ते आर. रामचंद्र राव आणि जे उजवीकडचे आहेत ते एस. नारायण अय्यर. तर सुदैवाने हे जे एस. नारायण अय्यर आहेत, हे त्या मद्रास पोर्ट ट्रस्टचे मॅनेजर होते, जिथे रामानुजन काम करत होते. आणि जेव्हा रामानुजनने त्यांचं काम या दोघांना दाखवलं, तेव्हा हे दोघं प्रभावित झाले. ह्यांनी सांगितलं, की "आम्हाला हे पूर्ण लक्षात येत नाहीये, पण तुम्ही चांगलं काम करताय हे आमच्या लक्षात आलंय आणि आम्हाला असं वाटतं, की तुम्ही युरोपमधल्या गणितज्ञांना याबद्दल लिहा." या दोघांनी रामानुजनांना खूप चांगल्या प्रकारे उत्तेजन दिलं. अशा माणसाला जेव्हा एखादा माणूस खूप गरीब असतो, जेव्हा त्याला पोटापाण्याची काळजी असते आणि गणित करण्याची इच्छा असते, पण साधनं नसतात. अशा वेळेला उत्तेजनाची किती आवश्यकता असते हे आपल्याला कल्पना येऊ शकेल. तर या दोघांनी त्यांना नुसतं उत्तेजन दिलंच असं नाही, थोडेसे पैसे मिळवून दिलेत आणि त्याच्यानंतर हे देखील सांगितलं, की तुम्ही लोकांना लिहिलं पाहिजे. तुम्ही तुमचं गणित परदेशातल्या लोकांना सांगितलं पाहिजे. आणि सुरुवातीला रामानुजन यांनी ज्या दोघा-तिघा मॅथेमॅटिशियन्सना युरोपमधल्या पत्र लिहिली, त्यांची उत्तरं देखील आली नाहीत. पण या दोघांनी त्यांचं मनोधैर्य खचू दिलं नाही. त्यांना सांगितलं, की नाही तुम्ही अजून लिहिलं पाहिजे. अजून ही 2-3 नावं घ्या, त्यांना लिहा. आणि नंतर साधारण 3 मॅथेमॅटिशियन्स कडनं उत्तरं न आल्यानंतर चौथा गणितज्ञ जे होते हार्डी, त्यांना रामानुजनने पत्र लिहिलं आणि मग हार्डीने ते वाचल्यानंतरचं पुढचं काय-काय झालं, ते हार्डीने त्याच्याच स्वतःच्या एका पुस्तकामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. तर हार्डीने सांगितलं, की जेव्हा हार्ड हार्डी एक सुखवस्तू ब्रिटिश मॅथेमॅटिशियन होते. त्यांना फार काही अशी काळजी करायला लागायची नाही. ते प्रोफेसर होते एका कॉलेजमध्ये. त्यामुळे त्यांचं आयुष्य अगदी ज्याला आपण म्हणू सेट झालेलं होतं, अशा पद्धतीचं होतं. सकाळी हार्डी उठायचे, थोडासा व्यायाम करून नाश्ता करायचे, चहा करायचे आणि त्यावेळेला त्यांना पत्र दिलेली, ती पत्र डिलिव्हर व्हायची. आपल्याकडे दुपारी पत्र येतात. ब्रिटनमध्ये सकाळी-सकाळी पत्र येतात. तर ती सकाळी पत्र चहाच्या वेळेला त्यांना दिलेली असायची. ती पत्र ते वाचायचे. ज्या काही काही अशा गोष्टी असायच्या, की त्या कुठल्यातरी बिलं असायची किंवा काहीतरी जाहिराती असायच्या. त्या बाजूला ठेवून त्याचं काय करायचं असेल ते करायचं. काही गंभीर पत्र असायची. ती पत्र ते बाजूला ठेवायचे. चहा पिता-पिता ते सगळं वर्गीकरण करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना हे पत्र मिळालं. जाडजूड पत्र, एक साधारण सुरुवातीचा परिच्छेद होता, ज्याच्यामध्ये रामानुजनने स्वतःचा परिचय करून दिलेला होता आणि त्याच्यानंतर एक साधारण 10 पानं नुसते थेरम आणि वेगळे-वेगळे फॉर्म्युले, वेगळे-वेगळे समीकरणं त्याच्यामध्ये नोंदलेली होती. आणि त्यावेळेला आर-डींना वाटलं, की ठीक आहे, असेल कोणीतरी माणूस हा आपण बघूया नंतर. आणि मग हार्डी त्यांचं दिनक्रम करत होते. म्हणजे ते काही टेनिस खेळायचे, ते टेनिस खेळायला गेले. नंतर पुन्हा सगळं आवरून त्यांच्या विद्यापीठामध्ये त्यांच्या रिसर्च ऑफिसमध्ये गेले. शिकवायला वगैरे लागले. पण हे पत्र त्यांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे होतं. आणि त्यांना असं वाटत होतं, की याच्यावरती आपण अजून वेळ दिला पाहिजे. आपण जे मत बनवलेलं आहे त्या पत्राबद्दलचं ते योग्य नाही.
म्हणून मग नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचेच सहकारी लिटिल वूड यांना बोलवलं आणि त्या दोघांनी त्या पत्रावर वेळ द्यायचं ठरवलं आणि 3 तास त्या दोघांनी त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांना खात्री पटली, की नक्कीच कोणीतरी चांगला गणितज्ञ आहे ज्याने हे लिहिलेलं आहे. एक वानगी दाखल म्हणून मी 2 समीकरणं याच्यामध्ये तुम्हाला देऊ इच्छितो. हे तर नंतर टाइप केलेलं आहे ते पत्र पूर्ण, त्यामुळे इथे आपल्याला दिसतं. पण रामानुजनने हाताने लिहिलेलं जे पत्र आहे त्याचे फोटो देखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर यातली जी 2 समीकरणं आहेत, जी मी पुढे मोठी करून आणली आहेत, त्यातलं पहिलं समीकरण आहे, त्याच्यामध्ये 1/π ची व्हॅल्यू दिली आहे. किंवा मग आपल्याला पायची व्हॅल्यू बघायचं असेल तर इकडच्याचा रेसिप्रोकल घेतला पाहिजे. म्हणजे गणिताच्या दृष्टीने खरं तर 1/π करता सीरीज मिळणं म्हणजे पाय करता सीरीज मिळणं. त्याच्यात विशेष काही फरक नाही. पण ही एक जी सीरीज आहे, याचा कॉन्व्हर्जन्स खूप चांगला आहे. आणि दुसरं जे उदाहरण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, डावीकडचे म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्या डावीकडे ई पॉवर पाय रूट 58 म्हणजे पाय रूट 58 ही जी संख्या आहे ती ई चा पॉवर आहे. बरोबर? आणि उजवीकडे 396 पॉवर 4 मायनस 104.000000177. ओके. आता म्हणजे समीकरणाच्या डावीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला 3 मुख्य गोष्टी दिसतात. ई आहे, पाय आहे आणि स्क्वेअर रूट 58 आहे. तर त्यातले ई आणि पाय हे जे 2 आकडे आहेत यांना ट्रान्सेंडेंटल नंबर्स म्हणतात. रूट 58 ही जी संख्या आहे ही एक्स स्क्वेअर इक्वल टू 58 याचं सोल्युशन आहे. बरोबर? बिकॉज रूट 58 चा स्क्वेअर जर आपण घेतला तर आपल्याला 58 मिळतं. म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 58 याचं ते सोल्युशन. पण ई आणि पाय ह्या 2 संख्या अशा आहेत, की आपण कुठलंही असं इक्वेशन घेतलं, कितीही व्हेरिएबल मध्ये इक्वेशन घ्या तुम्ही, ज्याचे कोइफिशियंट्स जे आहेत ते इंटिजर्स पाहिजेत. असं कितीही व्हेरिएबल मध्ये सोल्युशन घेतलं तर ई आणि पाय हे त्याचं सोल्युशन कधीही असणार नाही. अशा पद्धतीचे हे 2 नंबर्स आहेत. त्यांना ट्रान्सेंडेंटल नंबर्स असं म्हणतात. म्हणजे आपल्याला इंटिजर्स माहिती आहेत. 1, 2, 3, 4, -1, -2, 0 नंतर A अपॉन B असं जर घेतलं, जिथे B नॉन झिरो आहे आणि A कॅन बी एनिथिंग अगेन फ्रॉम इंटिजर्स, देन वी गेट व्हॉट आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. त्यांना आपण अपूर्णांक संख्या असं म्हणतो. मग रॅशनल नंबर्स मधनं आपल्याला अल्जेब्राइक नंबर्स मिळतात. म्हणजे रूट 58 सारखे. जे इक्वेशन्सचे सोल्युशन्स असतात. म्हणजे ते त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर थोडंसं फील्ड थिअरी मधली जर कन्सेप्ट वापरायची असेल तर एक रॅशनल नंबर्सला थोडेसे नंबर्स जोडून जी थोडीशी मोठी फील्ड मिळते ती आपण बघितली तरी आपल्याला कळतं. पण ई आणि पाय हे नंबर्स जे आहेत हे रिअल नंबर्स आहेत. पण हे कुठल्याही फायनाईट एक्सटेन्शन मध्ये नसतात रॅशनल्सच्या. म्हणजेच दे आर ट्रान्सेंडेंटल नंबर्स. दे आर नॉट अल्जेब्रिक नंबर्स. पण तुम्ही अशा पद्धतीने या नंबर्सना कंबाईन केलेलं आहे, की उजवीकडची जी संख्या आहे ती ऑलमोस्ट अॅन इंटिजर. 396 पॉवर 4 दॅट इज अन इंटिजर आणि यू आर सबट्रॅक्टिंग 104.000000177. सो यू आर सबट्रॅक्टिंग ऑलमोस्ट अन इंटिजर. म्हणजे जर आपण न्यूमरिकल मेथड्स मधला कोर्स मध्ये बघितलं तर जर 6 झिरोज वगैरे असतील तर ते आपण ती संख्या इंटिजरच धरतो बरेचदा. एवढी छोटी जर संख्या असेल 0.000000177, so this is a number which is away from an integer by such a small quantity that we call the number to be an almost integer. So that's why this equation is beautiful, because on one hand you are putting some numbers which are very difficult, e and pi both in one single number, and on the other side you have an almost integer. There is another thing called Euler's equation, and it's called one of the most beautiful equations in mathematics, which is e to the I pi plus 1 equal to 0. म्हणजे त्याच्यामध्ये गणितातले सगळे बेसिक नंबर्स येतात. 0 येतो, 1 येतो, आय येतो इमॅजिनरी नंबर आणि ई आणि पाय येतो. पण त्याची डेफिनेशनच अशी केलेली आहे त्या आय पायची पॉवरमध्ये, की तुम्हाला ते इक्वेशन मिळतं. पण इथे ही डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. ई ची डेफिनेशन वेगळी, पायची वेगळी, रूट 58 ची वेगळी आणि तरीही हे इतकं छान इक्वेशन मिळतं. तर रामानुजनने हे स्वतः इक्वेशन शोधून काढलेलं होतं. ही दोन्ही इक्वेशन्स रामानुजनने शोधून काढलेली होती. आणि ही त्या 10 पानांमध्ये जी त्यांनी समीकरणांची यादी दिलेली होती त्यातलं हे एक होतं. आणि स्वाभाविक आहे की हार्डी आणि लिटिल वूड यांना हे सगळं समजून घेण्यासाठी साधारण 3 तास त्याच्यात लागले.
पुढे एकदा हार्डींनी याच्याबद्दल सांगताना सांगितलं, की "अ सिंगल लुक at them is enough to show that they could be written down by a mathematician of highest class." की नुसतं एकदा बघून मला हे लक्षात यायला हवं होतं, की ही सगळी समीकरणं कोणीतरी एक अतिशय अत्युच्च दर्जाच्या गणितज्ञानेच लिहिलेली असतील. आणि पुढे म्हणजे ही आता नुसती समीकरणं लिहिलेली आहेत. त्याची सिद्धता दिलेल्या नाहीयेत. त्याचे प्रूफ्स दिलेले नाहीयेत. पण पुढे हार्डी म्हणतात, की हे अतिशय इंटरेस्टिंग स्टेटमेंट आहे. हार्डी म्हणतात, की "दे मस्ट बी ट्रू बिकॉज इफ दे वर नॉट ट्रू, नो वन वुड हॅव हॅड द इमॅजिनेशन टू इन्व्हेंट देम." म्हणजे हे जे समीकरण इथे आपण पाहिलं, याचा विचार कोण करेल जर हे खरं नसतं? म्हणजे तुम्ही काहीतरी गणित करत गेलात आणि मग त्यातनं तुम्हाला हे समीकरण मिळालं, तर तीच एक शक्यता आहे. नाहीतर अशा कॉम्प्लिकेटेड याचा विचार देखील कोण करू शकेल? अशा पद्धतीने हार्डीने लिहिलं. मग हार्डीने ठरवलं, की बस रामानुजन हा एक चांगला गणितज्ञ आहे. खूप चांगलं गणित शिकेल. जर आपण त्याला इथे आणलं तर आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळेल. त्यामुळे त्याला केम्ब्रिजला आणलं पाहिजे. पण या रामानुजनने केम्ब्रिजमध्ये जाण्यामध्ये अनेक अडचणी होत्या आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण होती रामानुजन स्वतः. कारण रामानुजनला काही तिथे जायचं नव्हतं. रामानुजनने पत्र या कारणासाठी लिहिलं नव्हतं, की त्याला कोणीतरी केम्ब्रिजला बोलवावं आणि मग तिथे जाऊन त्याने अभ्यास करावा, डॉक्टरेट मिळवावी वगैरे असं काही त्याची इच्छा नव्हती. त्याला एवढंच हवं होतं, की जर हार्डींनी इकडे कोणाला तरी सांगितलं, की हा एक चांगला गणितज्ञ आहे, याला जरा चांगली नोकरी द्या. तर याला रामानुजनला एक चांगली नोकरी मिळेल, ज्याच्यामध्ये तो काहीही काळजी न करता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल आणि उरलेला वेळ आपल्या गणिताला देऊ शकेल. शिकवण्या घेणं, खाजगी शिकवण्या घेणं वगैरे याच्यामध्ये त्याचा वेळ जात होता. म्हणजे त्याची जी नोकरी होती त्याच्याने कसाबसा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. पण जर गणित करायचं असेल, गणिताची साधनं मिळवण्यासाठी पैसे मिळवायचे असतील, तर त्याच्याकरता त्याला वेगळं काम करायला लागायचं आणि मग तो काम ते करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, तो त्याच्या गणिताच्या वेळातून जायचा. ही त्याची मोठी अडचण होती. पण इकडे हार्डींनी तर ठरवलं, की रामानुजनने केम्ब्रिजला यायला पाहिजे आणि इथेच येऊन काम केलं पाहिजे. आणि हार्डींना याची एवढी खात्री पटली होती, की हे व्हायलाच हवं. तर त्यावेळेला हार्डींनी नेव्हिल नावाचे एक गणितज्ञ भारतात येणार होते. त्यांना सांगितलं, की चेन्नईला जा. तिथे रामानुजनना भेट आणि त्यांची खात्री पटवून दे, की त्यांनी इकडे यायला हवं. सरतेशेवटी तसं झालं. हे मिस्टर ई.एच. नेव्हिल पुढे त्यांनी डॉक्टरेट केली. खूप चांगले गणितज्ञ झाले. तर हे नेव्हिल भारतात जेव्हा आले, तेव्हा ते चेन्नईला गेले. चेन्नईला जाऊन त्यांनी रामानुजनची भेट घेतली. रामानुजन ज्यांच्याशी बोलायचे त्या सगळ्यांची भेट घेतली. त्यांना सगळ्यांना पटवून दिलं, की हार्डिनसारखे चांगले गणितज्ञ जर रामानुजनला शिकवायला तयार आहेत, तिथे गेल्यावरती फेलोशिपची काहीतरी व्यवस्था करायला तयार आहे, तर रामानुजनने गेलं पाहिजे. सरतेशेवटी सगळ्यांनी तो सल्ला दिल्यानंतर रामानुजनने जाणं मान्य केलं. तिथे जाण्यासाठी बाकीच्या ज्या अडचणी होत्या, रामानुजन यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झालेला होता आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त बंधनं ही ब्राह्मणांवरती असतात. सप्तसिंधू पार करायचं नाही, संध्या करत राहायचं वगैरे, वगैरे खाण्यापिण्याची बंधनं त्या काळाची जी होती. त्या सगळ्यांवरती कशी मात करायची, तर काहीतरी विधी करून, काहीतरी यज्ञ-याग करून त्या सगळ्या गोष्टींची परवानगी झाली. पैशांची अडचण सगळ्यात मोठी अडचण असते नेहमी. रामानुजनना प्रवासाला पैसे नव्हते. कदाचित तिकडे गेल्यावर हार्डींनी काहीतरी व्यवस्था केली असती, पण तिथे जाण्यापुरते तरी पैसे मिळवले पाहिजेत. तर टू द लास्टिंग क्रेडिट of University of Madras, it was decided to set aside within a week rupees 10,000 for a scholarship to Ramanujan plus his voyage and initial outfit. आपण सगळ्यांनीच मला तर वाटतं जगातल्या सगळ्या गणितज्ञांनी मद्रास विद्यापीठाचे आभार मानले पाहिजे कारण एका आठवड्यात रामानुजन यांचा प्रवास, त्यांना तिथे लागणारा खर्च आणि सुरुवातीचे कपडे या सगळ्यासाठी एका आठवड्यात ₹10,000 बाजूला ठेवले. मद्रास विद्यापीठाने त्या काळी. ही साधारण 1914 ची गोष्ट आहे. एखादं विद्यापीठ अशा विद्यार्थ्याला जो विद्यार्थी त्या विद्यापीठातला विद्यार्थी देखील नाही. अशा विद्यार्थ्याला कुठेतरी दुसरीकडे जायचंय म्हटल्यावरती पैसे देतं आणि हे एवढे पैसे म्हणजे 10,000 ची किंमत आज सहज 10,00,000 किंवा 1 करोड आहे. म्हणजे अगदी 1947 साली देखील 1 तोळा सोनं कितीला मिळत होतं आणि आता 1 तोळा सोनं कितीला मिळतं. याच्यावरून आपल्याला पैशांची किंमत कशी बदलत जाते हे लक्षात येतं. तर ₹10,000 हे त्या काळी 1947 च्याही आधी
हे त्यांनी खटकन एका आठवड्यात बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिले तर ही निर्णय क्षमता आहे आणि हा अचूक निर्णय आहे आणि हा रामानुजन यांच्यावरती दाखवलेला पूर्ण विश्वास आहे त्यावेळेचा. म्हणजे अनेकदा जण असं म्हणतात, की जेव्हा भारतातल्या लोकांना कळलं, की बाहेरचे गणितज्ञ रामानुजनबद्दल चांगलं बोलतायत, तेव्हा त्यांनी चांगलं बोलायला सुरुवात केली. तर ते पूर्ण खरं नाहीये. चेन्नईच्या जवळचे जे गणितज्ञ होते, त्यांना रामानुजनची आधीच कल्पना होती. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नल्समध्ये रामानुजन यांचे रिसर्च पेपर आधीपासून येत होते. आणि त्यामुळे त्यांच्या रिसर्चची कल्पना सगळ्यांनाच होती. तर मद्रास विद्यापीठाने असं एका आठवड्यात केलेलं काम हे अतिशय स्तुत्य आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो, की आपण सगळ्यांनी त्यांचे आभारी असलं पाहिजे. मग रामानुजन यांनी जाण्याची तयारी केली. सूट शिवला आणि हे त्यांचं जे चित्र आहे, हे जाण्याच्या आधीचं आहे. हे त्यांनी जेव्हा चित्र काढलं आणि मग 17 मार्च 1914 ला जहाजाने ते इंग्लंडला निघाले. मिस्टर नेव्हिल त्यांच्या सोबत होते. साधारण महिन्याभराचा प्रवास करून ते तिकडे पोहोचले आणि मग पुढचं सगळं गणित घडलं. 1936 साली हार्वर्डमध्ये हार्डिननी एक लेक्चर सीरीज दिली. हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिकेतलं एक विद्यापीठ आहे आणि त्यांची एक अनेक वर्षांची परंपरा आहे, की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ते इतर देशातल्या थोर गणितज्ञांना बोलवतात आणि त्यांच्या कामावरती, त्यांच्या रिसर्चवरती त्यांना लेक्चर द्यायला सांगतात. तर तसं 1936 साल म्हणजे त्यावेळेला रामानुजन यांचा मृत्यू 1920 साली झाला. म्हणजे त्याच्यानंतर 14 वर्षांनी त्याच्यानंतर 16 वर्षांनी हे झालेलं आहे. आणि जर रामानुजन जिवंत असते तर 50 वर्षांचे साधारण असते. 1887 चा जन्म, 1987 मधली ही लेक्चर्स. तर हार्डिननी त्यावेळेची जी लेक्चर्स दिली ती रामानुजनच्या कामावरती दिली. आणि तिथली जी परंपरा होती, की तुमच्या रिसेंट वर्क, तुमचं आत्ताचं जे सुरू आहे काम, त्याच्यावरती लेक्चर द्यावं. तर हार्डिननी हे सांगितलं, की हे आत्ताचं काम कसं आहे आणि हार्डी तेव्हाही रामानुजन यांच्या कामावरती पुढे आपलं काम करत होतेच. तर ते करत असताना त्यांनी रामानुजनची ओळख तिथल्या लोकांना करून दिली आणि त्यांनी सांगितलं, की रामानुजन हे आत्ताच्या गणिताच्या इतिहासातला सगळ्यात इंटरेस्टिंग व्यक्ती का आहे, याची मी तुम्हाला ओळख करून देऊ इच्छितो. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की खरं सांगायचं तर रामानुजन एका पद्धतीने मी शोधलेली व्यक्ती आहे. पण इथे शोध हा शब्द 2 प्रकारे वापरला जातो. म्हणजे एखादी गोष्ट अशी असते कोणीतरी शोधतं, एखादं नवीन उपकरण कोणीतरी शोधतं, तर ते उपकरण आधी उपलब्ध नसतं. म्हणजे आपला मोबाईल फोन समजा आहे, तर हा मोबाईल फोन ज्याने पहिले शोधला, त्याला इंग्रजीमध्ये इन्व्हेन्शन म्हणतात. म्हणजे नवीन एखादी गोष्ट कोणीतरी शोधली. पण डिस्कव्हरी ही जी गोष्ट आहे, ती डिस्कव्हरी ही एखाद्या अस्तित्वात असलेल्या गोष्टीची डिस्कव्हरी असते. म्हणजे एखादी नवीन स्पेसीज कोणी शोधली किंवा एखादी नदी कुठून तरी चालली होती एखाद्या भागात, जंगलात आणि ती दुसऱ्या कोणाला माहिती नाही आणि एखाद्याने पहिले कोणीतरी शोधली. किंवा असं म्हणतात, की कोलंबस डिस्कव्हर्ड इंडिया वगैरे जे काही म्हणतात ते. तर त्याला डिस्कव्हरी हा शोध असतो तो एखाद्या अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा असतो. तर त्याच्याबद्दल इथे हार्डी सांगतात, की मी जरी रामानुजन यांना शोधलं, तरी मी त्यांना निर्माण केलं नाही. आय डिड नॉट इन्व्हेंट हिम. इतर अनेक थोर माणसांप्रमाणे त्यांनी स्वतःची निर्मिती स्वतः केली. पण रामानुजन यांचं काम काय आहे, याच्याबद्दल जाणून घेऊ शकणारा पहिला मी व्यक्ती होतो, याचा मला फार आनंद वाटतो. आणि मला अजूनही जेव्हा लक्षात आलं, की मी कुठला खजिना मला सापडलेला आहे आणि त्यावेळेला मला जे समाधान वाटतं, ते समाधान मला अजूनही आठवतंय. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आणि त्यांनी शेवटी म्हटलं, "अँड माय असोसिएशन विथ हिम इज द वन रोमॅन्टिक इन्सिडेंट ऑफ माय लाईफ." म्हणजे माझ्या आयुष्यामधला अशी एक घटना, संस्मरणीय घटना ज्याला म्हणता येईल, अशी ही एक घटना आहे. म्हणजे रामानुजन यांच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी हार्डी असं याच्याबद्दल म्हणतात. तर याच्यावरून आपल्याला कल्पना येईल, की रामानुजन यांच्या कामाची गणितामध्ये कशा पद्धतीने त्यांचं काम घेतलं जात होतं, त्याची आपल्याला याच्यातनं जाणीव येते. 1917 मध्ये रामानुजन यांना टीबी झाला, क्षयरोग झाला. त्यांना तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 1918 मध्ये ते थोडेसे बरे होतायत असं वाटलं. त्याच वेळेला त्यांना तिथल्या रॉयल सोसायटीचं फेलोशिप देण्यात आली. ते त्यावेळेला त्याचे फेलो सभासद होणाऱ्या अतिशय तरुण सभासदांमधले एक होते आणि दुसरे भारतीय होते. त्यांच्या साधारण 70-80 वर्षांपूर्वी एका पारशी गृहस्थांना याचं सभासदत्व मिळालेलं होतं. रामानुजन हे दुसरे होते. आणि मग थोडंसं बरं वाटल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं, की भारतात जर परत गेले तर भारतातलं उष्ण हवामान त्यांच्या प्रकृतीला मानवेल. कारण ब्रिटनमध्ये जी थंडी होती, सततचा पाऊस
तो त्यांच्या तब्येतीला मानवत नाही असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे मग त्यांना भारतात परत पाठवलं. पण भारतात आल्यानंतर 1920 साली वयाच्या 32व्या वर्षी ते मरण पावले. ही थोडक्यात त्यांच्या आयुष्याची कथा आहे आणि कुठलीही त्यांची गोष्ट ही या 1729 शिवाय पूर्ण होत नाही. तर रामानुजन जेव्हा तिथे रुग्णालयामध्ये भरती होते तेव्हा ही घडलेली घटना आहे की हार्डी त्यांना भेटायला एका टॅक्सीतून आले. आणि साधारण आहे की आता एखाद्या रुग्णाला भेटायला आपण गेलो तर आपण थोडीशी चर्चा सुरुवातीची झाल्यानंतर एखाद्या वेगळ्या विषयावरती बोलतो, म्हणजे त्या रुग्णालाही जरा वेगळा विषय होतो. त्याप्रमाणे हार्डी आत आल्यावरती नंतर म्हणाले, "अरे, मी आता एका टॅक्सीने आलो. त्या टॅक्सीचा नंबर होता 1729 आणि हा जरा विचित्र नंबर वाटला मला. त्याला 13 ने भाग जातो. 13 ही संख्या सगळ्या ख्रिश्चनांना अशुभ संख्या वाटते. इल ओमेन त्यांना वाटतो. त्यामुळे ते म्हणाले, की फार काही अपशकुन होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. जाताना काही माझा पाय वगैरे मुरगळायला नको." तर त्याच्यावरती रामानुजन म्हणाले, "छे, छे हार्डी, उलट ही एक खूप छान संख्या आहे आणि ही अशी संख्या आहे जी 2 घनांची बेरीज अशा पद्धतीने लिहिता येते आणि 2 वेगळ्या प्रकारे लिहिता येते आणि ही सगळ्यात छोटी अशी संख्या आहे. म्हणजे 1729, 1729, this is the number which is the smallest number that can be written as sum of two cubes in two different ways." आणि हे जेवढ्या चटकन रामानुजन यांनी सांगितलं त्याच्यावरून हार्डी खूप प्रभावित झाले. आणि असं म्हणतात की प्रत्येक आकडा हा रामानुजनचा जवळचा मित्र असल्यासारखं होतं. म्हणजे समजा आपल्या एखाद्या जवळच्या मित्राबद्दल आपल्याला कोणीतरी सांगितलं, की "अरे, तुझा मित्र मला तिकडे पुण्याला दिसला होता मॉडर्न कॉलेजला मॅथेमॅटिक्स डेचं लेक्चर अटेंड करताना." आणि आपण म्हणतो, "छे, छे, माझा मित्र तर इथेच असेल मुंबईला, तो तिकडे कसा जाईल एवढ्यात?" आपल्या मित्राबद्दल आपल्याला खास कल्पना असते, आपल्या मित्राबद्दल खात्री असते. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल वेगळं काही जर आपल्याला आपल्या कल्पनेच्या विपरीत असं जर काही कळलं तर आपण चटदिशी सांगतो, "नाही, नाही, माझा मित्र तर असा आहे." समजा कोणीतरी सांगितलं, की "अरे, तुझा मित्र मला सकाळी तिथे स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाताना दिसला." तर आपण म्हणू, "छे, छे, तो एवढा आळशी आहे, की तो सकाळी पोहायला काय सकाळी उठणार देखील नाही." अशा अनेक गोष्टी आपल्या खास मित्रांबद्दल आपल्याला माहिती असतात. तर तशा गोष्टी अनेक आकड्यांबद्दल रामानुजनला माहिती होत्या. त्यामुळे प्रत्येक आकडा हा जवळ-जवळ रामानुजनचा खास मित्र आहे, असं त्यावेळेला म्हणत असत. आणि रामानुजन यांचं काम तर खूपच चांगलं आहे. तर एक 5-10 मिनिटात दरवर्षी जेव्हा आम्ही 22 डिसेंबरला रामानुजनच्या कामावरती व्याख्यान देतो, तेव्हा मी हे स्वतः करता ठरवलंय, की रामानुजनने जे काम केलंय त्यातलं प्रत्येक कामातला थोडा-थोडा भाग आपण दरवर्षी समजून घ्यावा आणि आपल्या लेक्चरमध्ये, व्याख्यानामध्ये तो भाग आणावा. तर गेल्या वर्षी हायली कंपोझिट नंबर्स ही जी रामानुजनने केलेलं छान काम आहे त्याच्यावरती मी वाचलं होतं. यावेळेला मी पार्टिशन फंक्शन बद्दल वाचलंय आणि मी ते थोडक्यात तुम्हाला समजावून देऊ इच्छितो. हे इथून जरा छान इंटरेस्टिंग गणित सुरू होणार आहे. तर कुठलाही आपल्याला एक आकडा दिला तर त्याचं आपण पार्टिशन घेतो. पार्टिशन म्हणजे काय, की यू जस्ट राइट इट ॲज A1 प्लस A2 प्लस AK. म्हणजे समजा आपण घरी गेलो आणि घरी जाताना काही पेरू घेऊन गेलो आणि मग ते किती पद्धतीने आपण वाटू शकू, याची जी संख्या आहे त्याला म्हणतात पार्टिशन. उदाहरण द्यायचं तर समजा आपण 2 पेरू घेऊन गेलो आणि घरी जर कोणीच नसेल, आपणच एकटे असू तर दोन्ही पेरू आपण खाऊ. सो 2 इक्वल टू 2, धिस इज वन वे टू पार्टिशन 2 ऑर 1 प्लस 1. अर्ध वगैरे आपण आता याच्यात धरायला नको. ठीक आहे, म्हणजे 2 चे पार्टिशन हे 2 प्रकारे करता येतात. 2 आणि 1 प्लस 1. 3 चं जर बघितलं तर 3, 2 प्लस 1 आणि 1 प्लस 1 प्लस 1. सो 3 चे पार्टिशन 3 प्रकारे करता येतात. 4 चं पार्टिशन आपल्याला वाटेल 4 प्रकारे करता येईल, पण तसं नाहीये. 4, 3 प्लस 1, 2 प्लस 2 आणि हा जो 2 मधला एक 2 आहे, त्याला पण आपण 1 प्लस 1 करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर 1, 1, 1, 1 आहेच. म्हणजे 5 प्रकारे झालं. 4, 3 प्लस 1, 2 प्लस 2, 2 प्लस 1 प्लस 1 आणि 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1. Okay, so these partitions are very useful in many program problems, including some problems in computer science and combinatorics. So there are some basic questions. की एखादा समजा आकडा दिला तर त्याचे किती पार्टिशन्स करता येतील ह्याच्याबद्दल काही अंदाज आहे का? किंवा दुसरा प्रश्न म्हणजे इज देअर अ फॉर्म्युला
फॉर कॉम्प्युटिंग द नंबर ऑफ पार्टिशन्स ऑफ एन. म्हणजे मी समजा सांगितलं की मला 10चे किती पार्टिशन येतात, याचा एक फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला म्हणजे काय, की फॉर्म्युला म्हणजे काहीतरी एक्सप्रेशन मॅथमॅटिकल, ज्यातल्या टर्म्स आपल्याला माहिती आहेत, ज्या कशा काढायच्या हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इट कॅन बी अ पॉलिनॉमियल, इट कॅन बी सम expression like sin theta, cos theta. It can be sine of a polynomial, or it can be exponential of something. It can be any such known function. Is there a formula for computing the number of partitions of n? तर इतक्या वर्षांनंतरही हे पार्टिशन हे फंक्शन शिकून साधारण म्हणजे गणितज्ञ हे गेली 200-250 वर्ष शिकतायत. पण याच्यानंतरही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नो अशी आहेत. म्हणजे पहिल्याचं उत्तर हाऊ मेनी पार्टिशन्स आर देअर ऑफ अ गिव्हन नंबर एन? आय डोंट नो. तुम्हाला बसून त्या एनची पार्टिशन्स काढली पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. इज देअर अ फॉर्म्युला? नो, देअर इज नो फॉर्म्युला. मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये जर आपण लिहायचं झालं तर Pn इज द नंबर ऑफ पार्टिशन्स ऑफ एन, आणि मग काही सुरुवातीच्या व्हॅल्यूज 1, 2, 3, 5, 7. मी सांगितलं की 1चं 1 हेच एक आहे, 2चं 2 प्रकारे करता येईल. सो पार्टिशन ऑफ 2 इज 2, पार्टिशन ऑफ 3 इज 3, पार्टिशन ऑफ 4 इज 5, पार्टिशन ऑफ 5 इज 7, 6, 7, 8, 9, 10 याच्या व्हॅल्यूज या आहेत 11, 15, 22, 30 अँड 42. बघा, पार्टिशन ऑफ 10 इज 42, म्हणजे साधारण चौपट पर्यंत पोहोचलेली एक व्हॅल्यू, whereas partition of 5 was only 7. Partition of 5 was only 7. It was slightly above 5, but partition of 10 is 42. Partition of 15 is 176. म्हणजे 15, 10, 150, त्याच्यात अजून साधारण 12 पट पर्यंत ती पोहोचलेली आहे, आणि पुढे तर अजून मोठ्या होत जातात संख्या. So this is a very wild function. This is a function which is not easily tameable. You cannot, तुम्ही त्याला पाळीव फंक्शन बनवू शकत नाही. हे नॉन पाळीव फंक्शन आहे. जर पार्टिशन ऑफ 100 आपण पाहिलं तर ही एक 9 आकडी संख्या मिळते. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं पार्टिशन ऑफ 10 वॉज 42, 4 पट झालं होतं. पार्टिशन ऑफ 15 त्याच्या 12 पट झालं होतं. पण हे तर केवढे पट झालेले. आणि 1000चं पाहिलं तर त्याच्यात 10 एवढी मोठी संख्या ती होईल. म्हणजे ह्या संख्या खूप मोठ्या जातात, आणि याच्याबद्दल रामानुजनने काम करेपर्यंत लोकांना काहीही कल्पना नव्हती. रामानुजनने कोणीतरी एक भरपूर एक 100 पार्टिशनच्या संख्यांचं टेबल कॉम्प्युट करून ठेवलेलं होतं, ते पाहिलं, आणि त्यातनं रामानुजनच्या एक गोष्ट लक्षात आली. कुठली गोष्ट लक्षात आली ते मी पुन्हा सांगतो. तर आता आपण या पहिल्या 5 संख्यांचे पार्टिशन पाहिलं, त्यातल्या चौथ्या संख्येचं बघा, ती संख्या आहे 5. पार्टिशन ऑफ 4 इज 5. आता पार्टिशन ऑफ 10 इज 42, बट पार्टिशन ऑफ 9 इज 30. म्हणजे त्याला 5 ने भाग जातोय. पार्टिशन 4 5, 5 ने भाग जातो. पार्टिशन 9 30, 5 ने भाग जातो. पार्टिशन 14 135, पुन्हा 5 ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजे संख्येचा शेवटचा आकडा जर 4 किंवा 9 असेल, तर त्याच्या पार्टिशन फंक्शनला 5 ने भाग जातो. ही संख्या हे रामानुजनने ऑब्झर्व्ह केलं. अजूनही संख्या आहेत. आता हे 15 इथे आपल्याला दिसतं. जी 7 ची पार्टिशन संख्या आहे, पण त्याच्याकडे आता बघायला नको. जर तुमची संख्या अशी असेल, एन अशी असेल, की ज्याचा शेवटचा आकडा 4 किंवा 9 आहे, म्हणजे 4 आहे, 9, 14, 19, 24, 29, 34, 39, 44, 49 वगैरे. अशा सगळ्या संख्यांच्या पार्टिशन फंक्शनच्या व्हॅल्यूला 5 ने भाग जातो. हे रामानुजनने त्या टेबलवरनं बघितलं, आणि मग त्यांनी त्याचं प्रूफ दिलं, की कुठलीही संख्या घेतली तुम्ही एन, ज्याचा शेवटचा आकडा हा 4 किंवा 9 आहे, किंवा ज्याला तुम्ही 5 ने भाग दिल्यावरती 4 उरतात. 9 ला 5 ने भाग दिल्यावर 4 उरतात. 19 ला 5 ने भाग दिलं तर 4 उरतात. 24 ला 5 ने भाग दिलं तर 4 उरतात. म्हणजे यातली कॉमन संख्या काय, पॅटर्न काय आहे, की 5 ने भाग दिल्यावरती बाकी उरते 4. So whenever you have n equal to pk plus 4, the partition value is divisible by 5. म्हणजे 5 divides p 5k plus 4.
आणि केवळ 5 करता नाही, 7 डिव्हाइड्स P7K+5. इथे तुम्ही 7वी व्हॅल्यू पाहिली तर ती आहे 7. त्याला 5वी व्हॅल्यू पाहिली तर 7. त्याला 7 ने भाग जातो. त्याच्या आपण 5 पट पुढे जाऊ, त्याला 7 मिळवू म्हणजे 12 ची व्हॅल्यू. ती आहे 77. त्याला पण 7 ने भाग जातो आणि त्याच्या पुढे 12 गेलं तर आपण याच्या बाहेर जाऊ टेबलच्या. म्हणजे 7 डिव्हाइड्स P7K+5 आणि 11 डिव्हाइड्स P11K+6. हे जेव्हा रामानुजनने सिद्ध केलं, तेव्हा तिथे खळबळ माजली पूर्ण इंग्लंडमध्ये आणि एकंदरीत युरोपातल्या गणितात. कारण हे कुणालाही लक्षात आलं नव्हतं. आणि केवळ एखाद्या टेबलवरून असं काहीतरी ऑब्झर्व्ह करणं आणि ते सिद्ध करणं, ही एक अतिशय नॉन ट्रिव्हियल गोष्ट होती. आणि जर कॉन्ग्रुएन्सच्या याच्यात लिहिलं, तुम्ही कॉन्ग्रुएन्स शिकला असाल, n congruent to 4 mod 5, then Pn is 0 mod 5. Similarly for mod 7 and mod 11. आणि मग याच्यावरती रामानुजनने एक छान रिसर्च पेपर लिहिला आणि तो तिथल्या जर्नल ऑफ लंडन मॅथमेटिकल सोसायटीमध्ये पब्लिश केला. पण मग लोकांनी विचारलं की 5, 7 आणि 11 का? पुढे का नाही? तर इथे आपल्याला रामानुजनचं पुन्हा थोरपण दिसतं की पुढच्या कुठल्याही संख्यांसाठी असं होत नाही. पुढच्या कुठल्याही संख्यांसाठी तुम्ही इतकी छोटी कॉन्ग्रुएन्स रिलेशन लिहू शकत नाहीत. म्हणजे एका अर्थाने रामानुजन यांचं काम हे पूर्ण काम होतं. जेव्हा रामानुजनना 5 करता हे लक्षात आलं तेव्हा ते थांबले नाहीत. नाहीतर ते 5 करता लक्षात आलंय तर एक पेपर लिहिला, पब्लिश केला. पुढे 7 करता झालं, तो पेपर दुसरा लिहिला, पब्लिश केला. असं त्यांनी केलं नाही. त्यांनी पूर्ण काम केलं त्याच्यामध्ये आणि ते पूर्ण काम झाल्यानंतर पब्लिश केलं. खरं तर त्याच्यावर पुढे अनेक लोकांनी विचार केला, की असं का होत नाही? लोकांना वाटलं 5, 7 आणि 11 या मूळ संख्या आहेत, कॉन्सिक्युटिव्ह मूळ संख्या आहेत. 13 करता असू शकेल, तर 13 करता नाहीये. 17 करता नाही, 19 करता नाही, कुठल्याच पुढच्या याच्याकरता असं नाहीये. जर तुम्हाला हवं असेल, तर ही जी कॉन्ग्रुअन्स कंडिशन आहे, ती तुम्हाला त्या प्राईम करता मिळणार नाही, पण त्या प्राईमचा एखादा मल्टिपल घेऊन मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ, इथे आपल्याला 13K + 237 याची कुठलीतरी पार्टिशन व्हॅल्यू 0 mod 13 आहे, असं कधीच मिळणार नाही. बट यू मल्टिप्लाय 13K बाय अनदर नंबर 11 क्यूब आणि मग त्याचे कॉन्ग्रुअन्स घेत जा, मग तुम्हाला मिळतं. म्हणजे इथे तुम्हाला 13 च्या ऐवजी 13 इंटू 11 क्यूब ही संख्या इथल्या याच्यात कॉन्ग्रुअन्स कंडिशन मध्ये टाकायला लागेल, तेव्हा तुम्हाला 13 साठी हे इक्वेशन मिळतं. हे अटकिनने 1960 साली प्रूव्ह केलेलं आहे. रामानुजन यांचं काम साधारण 1915-1916 सालचं आहे. त्याच्यानंतर 45 वर्षांनी अटकिन नावाचे एक गणितज्ञ आहेत, त्यांनी हे प्रूव्ह केलं आणि मग त्याच्यावर अनेक गणितज्ञांनी भरपूर विचार केला, की हे 3च याच्याकरता का शक्य आहे? आणि मग अटकिनने हे फंक्शन डिफाईन केलं. याला रँक फंक्शन म्हणतात. आणि मग त्या रँक फंक्शनच्या नंतर जी गॅप असते, म्हणजे नंतर तर पुढे असं सिद्ध झालं, की 5, 7, 11 या मूळ संख्यांकरताच होतं असं नाही. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, जी 6 ला कोप्राईम आहे. म्हणजे ज्याला 2 ने भाग जात नाही आणि 3 नेही भाग जात नाही. अशी कुठली पण संख्या घ्या. 49 घेऊ शकता. इव्हन फॉर 49 यू विल गेट सम सच जनरलाइज्ड कॉन्ग्रुअन्स रिलेशन. पण हे असं का होतं? ते समजून घेण्यासाठी एक दुसरं फंक्शन डिफाईन केलं, ज्याला क्रॅन्क फंक्शन म्हणतात आणि त्यातनं आपल्याला त्या गॅप कळत जातात. त्यातनं आपल्याला लक्षात येतं, की 5, 7, 11 या मूळ संख्या का घेतल्या रामानुजनने? त्याच्या आधीच्या मूळ संख्या 2 आणि 3 का नाही घेतल्या? 4 ला नाहीये शक्य, 6 ला नाहीये. 6 इस अ गॅप. Because for 5 and 7 there are results, but for 6 there is no result. 8, 9, 10 there are no results because these three numbers are not co-prime to 6. 8 and 6 have a GCD2, 9 and 6 have GCD3, 10 and 6 have GCD2. So next number is 11. And then for 13 you have a generalized thing. So त्याच्यावरती लोकांनी काम केलं आणि शेवटी केन ओनो नावाचे गणितज्ञ आहेत अमेरिकेमध्ये. सध्या ते अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी आत्ता 2000 साली हे काम पूर्ण केलंय. त्यातनं आपल्याला या गॅप्स कळलेल्या आहेत सगळ्या. तर अशा पद्धतीने रामानुजन यांचं काम हे गणितातल्या लोकांना अजूनही उत्साह देणारं आहे. आणि आता शेवटच्या 5 मिनिटात मी आधीच म्हटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतलाय, पण मी अजून 5 मिनिटं घेतो आणि रामानुजन यांचा प्रभाव हा भारतातल्या शास्त्रज्ञांवरती कशा प्रकारे पडलेला होता ते दाखवू इच्छितो.
तर रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला 1987 साली सुब्रमण्यम चंद्रशेखर हे आपले नोबेल पुरस्कार विजेते भौतिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय सांगितलं होतं, की ते म्हणाले जेव्हा भारताच्या या शतकाच्या म्हणजे ते 1920व्या शतकाबद्दल बोलतायत, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाची जी प्रगती भारतात झालेली होती, त्यामध्ये रामानुजन यांचा काय प्रभाव होता, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि ते म्हणाले, की चांगली पद्धत हीच असेल, की त्यावेळच्या शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमधल्या जाणाऱ्या तरुणांना, तरुण-तरुणींना काय वाटत होतं रामानुजनबद्दल किंवा रामानुजनमुळे त्यांच्या विचार करण्यात काय बदल झाला, ते मी सांगू इच्छितो आणि मीच त्यावेळेला होतो त्या वयामध्ये, त्यामुळे मी माझं स्वतःचंच उदाहरण देतो. त्यामुळे इज टू रिकॉल फॉर यू द वे इन व्हिच आय फर्स्ट लर्न्ड ऑफ रामानुजन्स नेम. मी ज्यावेळेला रामानुजनचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला कसं वाटलं ते मी सांगू इच्छितो आणि त्यातनं तुम्हाला कल्पना येईल, की इतर सगळ्यांना कसं वाटत होतं. आणि त्यांनी मग सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी त्यांची एक आठवण सांगितली, की एप्रिल 1920 मधला एक दिवस होता. जेव्हा ते साधारण 10 वर्षांचे होते आणि त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, की "अरे, वर्तमानपत्रात एका थोर प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्याबद्दल बातमी आलेली आहे, की ते मरण पावलेत काल. पण ते इंग्लंडला गेले होते. तिथल्या काही चांगल्या गणितज्ञांसोबत त्यांनी बरोबरीच्या नात्याने काम केलंय आणि ते जगप्रसिद्ध झालेले आहेत त्यांनी केलेल्या कामाबद्दल." हे जेव्हा सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना कळालं, तेव्हा ते म्हणाले, की रामानुजन कुठल्या प्रकारचे गणितज्ञ आहेत ह्याची मला काहीही कल्पना नव्हती किंवा वैज्ञानिक प्रगती म्हणजे काय असतं? व्हॉट इज सायंटिफिक अचीव्हमेंट याच्याबद्दलही मला काही कल्पना नव्हती. पण माझ्याच सारख्या परिस्थितीमध्ये जो लहानाचा मोठा झालाय, अशा एका व्यक्तीने काय मिळवलंय, हे जेव्हा मला लक्षात आलं, तेव्हा मला जो आनंद झाला, तो मला अजूनही आठवतोय. आणि ते म्हणाले, की "मला खात्री आहे, की बाकी सगळ्यांना देखील जेव्हा याची जाणीव झाली, तेव्हा किती आनंद झाला असेल." आणि ते म्हणाले, की रामानुजन यांनी त्या काळच्या तरुण मुला-मुलींना जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. That the example of Ramanujan could have provided for young men and women of those times, beginning to look at the world with increasingly different perceptions. जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी, की अरे आम्ही देखील हे करू शकतो. आमच्यातला एक जण आपल्याला एक साधं माहिती आहे, समजा आपण ज्या खेड्यातून, आपण ज्या गावातून आलो, त्या गावातून समजा आपण गेलो आणि आपल्याला लक्षात आलं, की पुण्याला जाऊन माझ्याच गावातला एक जण त्याने पुण्याला गेला, एम-एस-सी केलं आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये एच-ओ-डी झालेला आहे. असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं, तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटतो, की वाह! आपल्या गावातनं जाऊन लोक करू शकतात, मीही असं करू शकेन. असं आपल्याला वाटतं. तसंच त्या काळच्या अनेक तरुण-तरुणींना वाटलं असणार आहे. आणि पुढे शब्द शब्द सोपे शब्द न वापरता म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात विदाऊट मिन्सिंग वर्ड्स अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये चंद्रशेखरांनी सांगितलं इथे, की रामानुजन यांची सुरुवातीची जी वर्ष होती ती वैज्ञानिक दृष्ट्या निकष नसलेल्या म्हणजे अतिशय ज्याच्यामध्ये काहीही उगवणार नाही अशा पद्धतीच्या वातावरणात ती गेलेली होती. त्यांचं भारतातलं आयुष्य हे कष्टांविना नव्हतं. आणि तरीही त्यांनी केम्ब्रिजला जाऊन एवढं सगळं काम केलेलं आहे. आणि these facts were enough, in fact more than enough, for aspiring young Indian students to break their bonds of intellectual confinement and perhaps soar the way that Ramanujan had. म्हणजे यातून सगळ्या तरुणांना, भारतीय तरुणांना त्यावेळेला प्रेरणा मिळाली, की त्यांच्यावरती जी मानसिक बंधनं होती, जी बौद्धिक बंधनं होती, ती तोडून रामानुजन यांच्याप्रमाणे त्यांनी प्रगतीची भरारी घ्यावी. आणि निश्चितच भारताची जी गणिताची सक्सेस स्टोरी आहे ती इथे थांबत नाही आणि आपल्याला अनेक चांगले गणितज्ञ माहिती आहे. माझ्या परिचयामध्ये सांगितलं, की मी हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पी-एच-डी केली. तर हरिश्चंद्र हे एक गणिती आहेत. ते देखील रामानुजन प्रमाणेच अतिशय थोर, हुशार गणितज्ञ होते, कुशाग्र बुद्धीचे होते. अमेरिकेमध्ये ते गेले आणि तिथे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये ते पर्मनंट फॅकल्टी होते. ही इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी जी आहे, ती एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये गणितातल्या फक्त 6 जणांना पर्मनंट फॅकल्टी म्हणून ठेवतात. जे सगळ्या जगामध्ये सगळ्यात चांगलं काम करणारे असतात त्यांना. आणि त्यांना सोय अशी असते, की त्यावेळेला त्यांनी शिकवण्याची काहीही आवश्यकता नसते. प्रिन्स्टनमध्ये ही इन्स्टिट्यूट आहे. तिथे त्यांना भरभक्कम पगार मिळतो. आत्ताचे जे फील्ड्स मेडलिस्ट आहेत, अक्षय व्यंकटेश,
ते तिथे परमनंट फॅकल्टी आहेत. तर असे त्यावेळेला हरिश्चंद्र हे परमनंट फॅकल्टी होते. त्यांचाही मृत्यू त्या मानाने लवकर झाला. एक साधारण मला वाटतं 55 की 58व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आणि जर आपण पाहिलं गणितामध्ये रामानुजन नंतर कोण भारतीय गणितात, तर हरिश्चंद्र यांचंच नाव घ्यावं लागेल. आणि केवळ हरिश्चंद्र एकटेच आहेत असं नाही. आता आपल्याला मंजुल भार्गव यांचं नाव माहिती आहे, अक्षय व्यंकटेश यांचं नाव माहिती आहे. तर भारतातल्या गणितज्ञांची जी सक्सेस स्टोरी आहे ती या इथे थांबत नाही. मला खात्री आहे, की आपल्यातल्याही अनेक जणांना या सगळ्या गोष्टीनंतर प्रेरणा मिळाली असेल आणि याच्या आधी आपण जे करायचं ठरवलंय त्याच्या किमान थोडंसं पुढे एप्सिलॉन प्रोग्रेस जास्त आपण करू, एवढीच मी इच्छा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानून माझं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.